नमस्कार मित्रांनो, आता मी आलेलो आहे न्यू सीडमध्ये. इथे आल्याच माझ्यासमोर एक विलेज दिसू राहील तुम्हाला. आणि आपली चेस्ट काही अशी राहणार आहे. पण सध्या आपण आहोत क्रिएटिव्हमध्ये, आता आपल्याला त्याची काही गरज नाही. तर आता हे सगळं सामान आता आपण हे असं करून देऊ. पहिले आता सर्वात प्रथम आपण हे विलेज लूट पाहू. तर विलेजमध्ये आय थिंक असू शकतो माझ्याप्रमाणे ब्लॅकस्मिथची काही तर जागाच नाही जाईल. ब्लॅकस्मिथला जाईल या घरामध्ये काही जागाच नाही. राहू द्या, सॉरी विलेजमध्ये म्हणायचं तर घर झालं. बाई जायचं कुठे यार, मला वाटलंच तो उलटा असेल. आपण आपल्या ठिकाणच्या प्लेसवर जाऊन चेक करू एकदा. हे काय काय लेझर टेम्पल आलं, मला वाटलंच नाही. मला माहितीच नाही लेझर टेम्पल आले असं. अरे अरे कुठे दाखवून राहिलं. लेझर टेम्पलची इथे बाई आहे. अरे बाई आहे. आणि ना पुढे दागदुग करून बाई हे सगळं चेस्ट बीच फुटून गेलं बाई. मित्रांनो, आता इथे अजून एक आपल्याला स्ट्रक्चर भेटलेलं आहे, विलेजर आउटपोस्ट. आणि इथे साईडलाच एक डेझर्ट विलेज आहे. पहिला आपण विलेज आउटपोस्टमध्ये जाऊन चेक करून घेऊ इथे कशी म्हणजे कोणत्या प्रमाणात भारी भारी लूट भेटते इथे पाहू ना. बॉटल ऑफ इन्चाइन तर प्रत्येक याच्यामध्ये भेटतंच. सध्या तर हे फेकून चला तर मित्रांनो, आता आपण आलेलो डेझर्ट विलेजमध्ये. डेझर्ट विलेज ही विलेज आहे का काय आहे यार. एका विलेजमध्ये फक्त 2च घर. अरे भाई याच्या खाली एनर ड्रॅगन. मित्रांनो, हा एक नंबरचा बुलबुली आहे. याच्यासाठी मी पुन्हा मला 1 तास लागला शोधायला. एवढा भरकटत होतो तुम्ही, पुन्हा 1 तास लागून गेला शोधायला मला, पुन्हा 1 तास. तेव्हा जाऊन मला असं पाहायला भेटू राहिलं. बरं आहे वाचलं, याच्या पुढे जाता येत नाही याला. की हा गेम रिअल नाही, माइनक्राफ्ट आहे ओनली. माहिती हो छेडछाडी बिलकुल करायची नाही. पहिले मी इन्व्हेंटरीत टाकून देऊ. आता पटापट आय ऑफ एंट्री घेऊ. 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. तर मित्रांनो, आता आपण एंडर ड्रॅगनला मारायला जाऊ. 1 2 3 अँड गो. मित्रांनो, तुम्हाला एक सांगू देतो मी. की
माइनक्राफ्टचा सॅप काय आपल्याला घेता येत नसेल समजा माइनक्राफ्ट आपण घेऊ नाही शकते माइनक्राफ्ट तुम्ही माइनक्राफ्टचं एक न्यू व्हर्जन घेऊ शकता म्हणजे त्याचं डुप्लिकेशन येते त्याचं नंबर 1 डुप्लिकेशन त्याचं नाव आहे क्राफ्ट्समॅन नावाचा हा एक गेम आहे माइनक्राफ्टचं डिक्टो डुप्लिकेशन तर मित्रांनो आता आपल्याला हे सगळे तोडावे लागतील क्रिस्टल सगळे तोडावे लागतील तेव्हा जाऊन आपल्याला नसीब लागे हा झाला मित्रांनो आता आपण याला पटापट ए बाई यार हा येईल तर मित्रांनो आता HP खूपच असते याची कमी झाली आहे हा लवकर येत नाही तसा हा गेल्यावरती ना आपण काय म्हणताय एक गोष्ट इथे लावून ठेवून देऊ ज्याच्याने ही याचा परत अंड पडलं हे आहे ना याच्यावरती ए भाई काय कसं काय झालंय बाई याला मारायला तर वेळ लागूच राहिला पर बोटही व्हायब्रेट हो राहिले पाहिजे अरे यार थोडासा बाकी राहिला फक्त अँड गो मित्रांनो शेवटी आपण ड्रॅगनला डिफीट केलं मित्रांनो पाहिलं का किती पॉइंट्स दिले याने आपल्याला आता एवढे सगळे एन्चेंटमेंट आपण घेऊन टाकू आपली लगातार 0 एन्चेंटमेंट होते बरं का मित्रांनो आता आपली एन्चेंटमेंट कमीत कमी झालेली आहे हे बघा मित्रांनो हे काही आता एन्चेंटमेंट आपल्याकडे येऊ राहिली आपल्याला बिना एका एन्चेंटमेंट वाया घालता आपल्याला घ्यायचे सगळे एन्चेंटमेंट्स तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ ते की मला कमेंटमध्ये कळवा मला एक पाहायचं मित्रांनो आणि तुम्हाला पण मला एक दाखवायचं म्हणजे आपण इथे हे जनरेट केलं तर आपण रिअल वर्ल्डमध्ये कसं काय जातं पण मला काय प्रश्न पडतो मोठे ग्रेमर्स फक्त एवढं दाखवते नाही की ते कसं काय जाता ए बाई मला वाटलंच तर याच्यामधून जाता नाहीत मग याच्यामधून जात येतं ठीक आहे मग याच्यामध्ये याचा आवाज पाहू ना याच्यामध्ये आवाज येतो मला काय आहे यार I see the player you mean Stew. Yes, take care. It is
मित्रांनो, तर आता आपण वर्ल्डमध्ये परत आलेलो आहोत. तुम्हाला माझा कसा वाटला व्हिडिओ ते की मला कमेंटमध्ये कळवा. आणि इथपर्यंत पाहत आलेल्या तुम्ही सबस्क्राईबही करून टाका. आता लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तोपर्यंत मित्रांनो, आता तुमच्या हाताने एक क्राफ्टमॅनची पण व्हिडिओ घेऊन येईल पुढच्या संडेपासून. तोपर्यंत गुड डे. आता मकर संक्रांती जवळ लागली तर चांगली पद्धत. तोपर्यंत बाय.